नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. परीक्षेमध्ये मसावी आणि लसावी यावर जर प्रश्न आला तर भीती वाटते ना? पण आता घाबरायचं काही कारण नाहीये. कारण की मी तुम्हाला मसावी व लसावी दिलेला असताना व एक संख्या दिलेली आहे, पण आपल्याला दुसरी संख्या कोणती हे ज्यावेळेस परीक्षेमध्ये विचारलेलं जातं, तर अशा प्रकारचं गणित कमीत कमी वेळेमध्ये कसं सोडवायचं हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या व्हिडिओची ट्रिक आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा. तर आजचा प्रश्न पहा असा आहे. दोन संख्यांचा मसावी 14 असून त्यांचा लसावी 490 आहे. एक संख्या 70 असेल तर दुसरी संख्या कोणती, असा प्रश्न विचारलेला आहे. तर चला हा प्रश्न आता आपण सोडवणार आहोत. तर इथे आपण याचं सर्वात प्रथम सूत्र लिहून घेणार आहोत. इथे पहा, आपण सर्वात प्रथम याचं सूत्र लिहिणार आहोत. याचं सूत्र काय आहे तर पहा, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. हे आपलं आजच्या प्रश्नाचं सूत्र आहे पहा. तर आता आपण सूत्रामध्ये किमती टाकून घेऊ आणि हा प्रश्न सोडूया. आता इथे पहा, आपल्याला पहिली संख्या किती दिलेली आहे तर ती आहे 70. म्हणजे या ठिकाणी आपण 70 लिहिणार आहोत. गुणाकाराचं चिन्ह. आपल्याला दुसरी संख्या माहित नाही, त्यामुळे आपण ती या ठिकाणी x मानणार आहोत. बरोबरचं चिन्ह. आता लसावी किती आहे तर या ठिकाणी लसावी 490 आहे, तो आपण लिहून घेणार आहोत. गुणाकाराचं चिन्ह. आणि मसावी किती आहे तर तो आहे 14, तो आपण या ठिकाणी दिलेला आहे. आता 70 गुणिले x म्हणजेच किती विद्यार्थ्यांनो तर 70x. बरोबरचं चिन्ह. आता आपण हा गुणाकार करूयात पहा. 14 0 0 या ठिकाणी आपण लिहूया. 14 9 126, इथे आपण 6 लिहूया आणि जे हातचे बार आहेत ते या ठिकाणी मी लिहून ठेवलेले आहेत. आता पहा, 14 चोक 56 आणि 56 अधिक 12 किती तर 56 अधिक 12 आहे 68. हा झाला लसावी आणि मसावी यांचा गुणाकार. आता आपल्याला दुसरी संख्या काढायची आहे, त्यामुळे x बरोबर 6860 गुणिले 70. हा भागाकार आपण या ठिकाणी करणार आहोत. तर पहा, या शून्याला हा शून्य कॅन्सल होईल. त्यानंतर 7 1 7 7 9 63 या ठिकाणी इथे 5 पहा आणि 7 8 56. या ठिकाणी आपला जो भागाकार आलेला आहे तो किती आलेला आहे तर आपला भागाकार या ठिकाणी 96 आलेला आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांनो 96 ही दुसरी संख्या आहे. 96 ही दुसरी संख्या. विद्यार्थ्यांनो, ट्रिक आवडली ना? तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन गणितासह. थँक्यू.